ज्या नेत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला, ज्याने कर्जमाफीसाठी आठवड्यान-आठवडे आंदोलन केलं, ज्याच्या आवाजामुळे अनेकदा सरकारलाही निर्णय घ्यावे लागले, तोच नेता आज स्वतःच एका गंभीर आरोपाच्या भोवऱ्यात अडकला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नाव जोरात चर्चेत आहे, ते म्हणजे प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू। मात्र या चर्चेचं कारण त्यांचं आंदोलन नाही, कारण आहे एक गंभीर गुन्हा, खुनाचा कट रचल्याचा आरोप। बच्चू कडू, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे आणि त्यांचे बंधू अभिजित तायडे ही तीन नावं गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहेत। नेमकं प्रकरण काय आहे? खरोखरच एखाद्या अपघाताच्या माध्यमातून खुनाचा कट रचला गेला होता का, की हा सगळा राजकीय डाव आहे? हे सगळं समजून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी। मंडळी, राजकारणात कायम मैत्री नसते। राजकारण ही अशी जागा आहे जिथे कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात। इथे फक्त स्वार्थ आणि सत्ता महत्त्वाची असते। कधी कालपर्यंत एकमेकांसोबत मंच शेअर करणारे नेते कधी अचानक एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसतात। आरोप प्रत्यारोप हे राजकारणात नवं नाही, पण एखाद्या नेत्यावर खुनाचा कट रचल्याचा आरोप झाला तर मात्र सगळ्यांचेच कान टवकारतात। आणि सध्या महाराष्ट्रात नेमकी अशीच खळबळ उडाली आहे। या खळबळीच्या केंद्रस्थानी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू। अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून माजी मंत्री बच्चू कडू, त्यांचे सहकारी शुभम उर्फ गोलू माहोरे आणि आणखी एका व्यक्तीविरोधात हत्येच्या कटाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही तक्रार अमरावती ग्रामीण पोलिसांकडे दाखल झाली असून चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। तक्रारीनुसार आमदार प्रवीण तायडे यांचे सख्खे भाऊ अभिजित तायडे यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे। अभिजित तायडे यांनी आरोप केला आहे की बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून रस्ते अपघाताचा बनाव करून त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता। म्हणजेच एखाद्या अपघातासारखी घटना घडवून त्यामागे प्रत्यक्षात खून करण्याचा प्लॅन होता, असा आरोप करण्यात आला आहे। हा आरोप खूप गंभीर आहे, कारण जर हे खरं ठरलं तर तो फक्त राजकीय संघर्ष राहणार नाही, तर तो गंभीर गुन्हेगारी प्रकरण ठरेल। या प्रकरणाला सर्वाधिक गंभीर बनवणारी गोष्ट म्हणजे एक ऑडिओ रेकॉर्डिंग। आमदार प्रवीण तायडे यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे एक कथित कटाचा ऑडिओ रेकॉर्डिंग आहे। त्यांच्या मते ह्या ऑडिओ क्लिपमध्ये बच्चू कडू आणि काही लोक अभिजित तायडे यांना अपघातात ठार मारण्याची चर्चा करताना ऐकू येतात। तायडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की माझ्या भावाच्या हत्येचा कट कसा रचला गेला याची संपूर्ण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे। यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढलं आहे। प्रवीण तायडे यांच्या मते ह्या सगळ्या वादामागे राजकीय वैर आहे। त्यांनी असा आरोप केला आहे की अचलपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीतील पराभव बच्चू कडू यांच्या जिव्हारी लागला। त्यांनी त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी हा कट रचला। तायडे यांनी असेही म्हटले की बच्चू कडू यांना पराभव पचवता आलेला नाही, त्यामुळे ते आमच्या कुटुंबाविरोधात असे टोकाचे पाऊल उचलत आहेत। या प्रकरणाबाबत अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। त्यांच्यामध्ये डिसेंबर महिन्यात कुरळपूर्णा येथे बच्चू कडू यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती। या बैठकीत बच्चू कडू, गोलू माहोरे आणि आणखी एक व्यक्ती अभिजित तायडे यांच्याविषयी चर्चा करत होते। असं सांगितलं जातं की या चर्चेत गुप्तपणे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आलं आणि हेच रेकॉर्डिंग आता पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर अचलपूर आणि चांदूर बाजार परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं, कारण वाद फक्त 2 नेत्यांमधला नाही, तर तो राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठा परिणाम करू शकतो। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। या सर्व आरोपानंतर बच्चू कडू यांनीही आपली बाजू मांडली। त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। बच्चू कडू म्हणाले, कट रचणं हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, रक्त घेणारे नाही। त्यांच्या मते त्यांना राजकीय हेतूने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळावं यासाठी आम्ही आंदोलन करणार होतो, त्याआधीच मला अटकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। बच्चू कडू यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे। ते म्हणाले, जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही स्वतःहून अटक होऊ। इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं, आम्ही प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक करून घेऊ। या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे।
तायडे कुटुंब हे अचलपूरमध्ये भाजपचा मजबूत आधार. प्रवीण तायडे 2024च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव करून आमदार झाले. त्यांचे भाऊ अभिजित सक्रिय कार्यकर्ते, त्यामुळे हे प्रकरण आता अधिकच चिघळणार असं वाटत आहे. बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि आंदोलनप्रिय नेता म्हणून ओळखले जातात. ते अनेक वर्षांपासून शेतकरी, दिव्यांग आणि गरिबाच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. ते अनेकदा रस्त्यावर उतरतात, उपोषण करतात, सरकारला थेट आव्हान देतात. म्हणूनच अनेक जण त्यांना शेतकऱ्यांचा आवाज असे संबोधतात. बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून विदर्भात मजबूत जनाधार तयार केला आहे. त्यांनी अनेकदा कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, दिव्यांग हक्क यासारख्या मुद्द्यांवर जोरदार लढा दिला. त्यामुळे त्यांना सामान्य लोकांमध्ये मोठा पाठिंबा मिळाला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. जर या ऑडिओ क्लिपची सत्यता सिद्ध झाली तर या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. पण जर आरोप खोटे ठरले तर हा राजकीय कट असल्याचाही दावा पुढे येऊ शकते. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, हे आरोप खरे आहेत का, की हा सगळा राजकीय डाव आहे? आणि जर बच्चू कडू यांच्यावर खरोखरच कारवाई झाली तर त्यांच्या समर्थनात शेतकरी रस्त्यावर उतरतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता येणारा काळच देईल.